सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्दसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 17. प्रेयसने सुद्धा तितकेच रागाने तिच्याकडे पाहिले. तो गाडीवरून उतरला, गाडी स्टँडला उभी केली आणि अचानक जोरात हात वरतून खाली नेत इकडे बघतो तर प्रियाला वाटले तो तिला मारत आहे. तिने डोळे गच्च मिटून घेतले. बॅग खाली पडली तिच्या हातातून आणि दोन्ही हात आपल्या गालावर समोर नेत मारू नका अशी जोरात प्रिया ओरडली. प्रियांश त्याच्याकडे बघितले आणि आपल्या कामाला लागला. जेव्हा प्रियाने डोळे उघडले तेव्हा तिला कळलं. प्रियांश गाडीच्या टायरची हवा चेक करत होता. तिला ते बघितल्यानंतर हसू आले. आपले हसू आवरत ती पुन्हा आपला चेहरा दुःखी करत उभी राहिली. मनातल्या मनात विचार करू लागली, मी याच्याबद्दल जो विचार करत होती तसे हा एवढा पण वाईट नाही आहे. मीच जर याच ठिकाणी असते तर कदाचित मी आत्तापर्यंत बायकोच्या 2-3 कानाखाली मारून तिला माहेरी पोचून दिली असती. हा मुळीच असे काही करत नाही आहे. ती मुलगी खरंच अनोळखी असू शकते याचा आणि त्या मुलीचा काही संबंध नाही आहे. आपण उगाचच याला त्रास देत आहोत याची जाणीव प्रियाला झाली होती. काय करणार, प्रियाचा स्वभाव संशयी होता. ती त्याला एका दिवसामध्ये बदलू शकणार नव्हती. म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय मरत नाही. प्रियांश काय करत आहे ते प्रिया शांत उभी राहून बघत होती. थोड्या वेळाने प्रियांश तिला म्हणाला, टायरमधली हवा कमी झाली आहे, पण ठीक आहे, तोपर्यंत आपण घरी पोहोचून जाऊ. चल बस लवकर आणि आता बोलू नको. मला गाडी चालवत असताना जास्त बोलणे आवडत नाही. 15 मिनिटंसुद्धा त्यांचा प्रवास झाला नसेल आणि प्रियांश शेवटी बोलला, इतकी शांतता नको, थोडी बोलली तरी चालेल. हो, एवढेच प्रिया बोलली. पुन्हा शांतता. प्रिया, तुझ्या मैत्रिणीबरोबर असा कोणता महत्त्वाचा विषय होता की तुला माझा सुद्धा त्यापुढे विसर पडला? प्रियांशने विषय पालटण्यासाठी हा नवीन प्रश्न केला. खरंच त्याच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न केव्हाचा घर करून होता की अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या बायका एकत्र जमल्यानंतर बोलतात आणि रमतात सुद्धा. गाडी चालवताना गप्पा मारण्यापेक्षा आपल्या प्रवासाकडे आणि गाडीकडे लक्ष दिले तर बरे होईल. प्रवास लवकर होईल आणि आपण लवकर घरी पोहोचू. प्रिया यावेळेस बोलत असताना जणू काही तिला काहीतरी त्रास होत असावा अशी ती बोलत होती. हो, अगदी बरोबर म्हणत आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचलो पाहिजे. आईसुद्धा वाट बघत असेल. आता कशी शहाण्या मुलीसारखी बोलली, अशीच शहाणी बायको मला पाहिजे होती. असे बोलल्यानंतर प्रियांश गाडी चालवू लागला. गाडीचा स्पीड वाढवलेला होता आणि तो तिला पुन्हा म्हणाला, आता मी गाडीचा स्पीड वाढवत आहे, चांगली पकडून बस. ती काहीच बोलली नाही. गाडीचा स्पीड वाढवलेला होता. प्रियांश भरभर गाडी चालवत होता आणि लवकरात लवकर त्याला घरी पोचायचे होते. त्याच्याही मनामध्ये विचार चालूच होता, अरे बापरे, ही इतकी शांत, आता नवीन काय? हिच्या मनामध्ये भूत आहे, बोलतसुद्धा नाही. व्यक्ती बोलल्यानंतर निदान त्या संशयाचं निरसन तरी करता येतं. पण जर त्या व्यक्तीने तो प्रश्न किंवा तो विचार मनातच ठेवला तर मात्र फार वाईट होते. तिला बोलतं करायला हवं, पण ती म्हणते ते सुद्धा बरोबर आहे. घरी जाणं जास्त गरजेचं आहे आणि आज काहीही करून लवकरात लवकर घरी जायचं आहे. कारण मनामध्ये त्याच्या काहीतरी भलताच विचाराने त्याच्या चेहऱ्यावरचे तेज वाढले. त्याचे शरीर त्या विचारानेच फार ॲक्टिव्ह झाले. तो मनातल्या मनात विचार करू लागला, घरी गेल्यानंतर बरंच काही करायचं आहे. तुला सरप्राईजसुद्धा द्यायचं आहे. काय सरप्राईज देऊ अजून तरी ठरवलेलं नाही, परंतु रस्त्याने जातानाच काही दिसलं तर घेऊ का? पण आत्ताच तिच्यासमोर संशय येईल. त्यापेक्षा एखादी वस्तू घेतली तर तिला दिसेल. घरी जातो आणि घरी गेल्यानंतर विचार करून रात्र होण्याच्या आत तिच्यासाठी
काहीतरी सरप्राईज घेतो. प्रिया मात्र काहीच बोलत नव्हती. परंतु तिला काहीतरी त्रास होत होता. ती सारखी अजून किती लांब आहे घर असं विचारत होती. तुला इतकी घाई का झाली आहे घरी जायची? माझ्यापेक्षा जास्त घाई प्रियाला झाली आहे. हा विचार प्रियांच्या मनात आला आणि तो आता जास्तच रोमॅन्टिक फील करू लागला. नक्कीच माझ्या मनात जो विचार चालू आहे रात्रीचा, तोच हिच्या सुद्धा मनात चालू आहे. तेव्हाच तर वारंवार विचारत आहे, आपण घरी कधी पोहोचू? अजून किती लांब आहे घर? कळलं मला प्रिया, तू काही नाही बोलली तरी मला समजू शकत आहे तुझ्या मनातल्या भावना. प्रियाश गाडी चालवत असताना सुद्धा आपल्या स्वतःच्याच कल्पना विश्वामध्ये रमलेला होता. आरशामधून एकदा आपली बायको रोमॅन्टिक विचार करताना कशी दिसते असे बघण्यासाठी त्याने आरशामध्ये तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला. त्याला जाणवले की प्रियाचा चेहरा फार उतरलेला आहे. तिला काहीतरी त्रास होत आहे. कदाचित तिचं पोट दुखत आहे. नाही, ती वारंवार कमरेला हात लावत आहे. नाही, काय होत आहे तिला? काहीतरी त्रास होत आहे तिला. परंतु काय त्रास होत आहे सांगत पण नाही. ठीक आहे, लवकरात लवकर घरी जाऊया. नको, त्याआधी मी तिला विचारतो, तिला काही त्रास होत आहे का? जास्त त्रास होत असेल तर आता रस्त्याने जातानाच एखादा दवाखाना लागला तर डॉक्टरला भेटूनच घेऊया. असा विचार प्रियांच्या मनात आला आणि त्याने तिला विचारले, प्रिया, तुला काही त्रास होत आहे का? तू म्हणशील तर समोर एक डॉक्टरची क्लिनिक आहे. तुला बरं वाटत नसेल तर चल डॉक्टरांकडे जाऊया. मला माहीत आहे मला काय होत आहे. तुम्ही लवकरात लवकर घरी चला. त्यासाठी डॉक्टरकडे जायची गरज नाही. मी घरी गेल्यानंतर मला पाहिजे ते उपाययोजना करून घेईल. नाहीतर थांबता का जरा? मला डॉक्टरची गरज नाही, पण मला एखाद्या औषधी मेडिकल दुकानासमोर गाडी उभी करा. मला काही घ्यायचं आहे. प्रिया म्हणाली, हो, ते बघ समोरच आहे मेडिकल. तुला काय पाहिजे आहे तू मला सांग, मी आणून देतो तुला. प्रियांश म्हणाला, नको तुम्हाला, नको, मीच जाते. मला पैसे द्या, 50 रुपये भरपूर होतील. असे म्हणून त्याने 50ची नोट त्याच्या हातातून घेतली आणि आपल्या बॅगमधील एक छोटीशी पर्स काढली, जी ती काखेमध्ये टांगू शकत होती. मेडिकलकडे गेली. तिच्या मागे मागे प्रियांशसुद्धा आला. तिला ते जाणवले. ती त्याला लगेच म्हणाली, तुम्ही नका येऊ, तुम्ही तिकडे गाडीजवळ उभे राहा. आणि प्रिया आपल्याशी असे का वागत आहे? मी चांगले तिच्या मदतीसाठी तिच्या मागे जात होतो. मला येऊसुद्धा देत नाही आहे. असे मेडिकलमधून ती काय विकत घेत आहे? त्याच्या मनामध्ये नको नको त्या शंका येऊ लागल्या. ठीक आहे, मी गाडीजवळ उभा राहतो, तू ये लवकर. असे म्हणून तो गाडीजवळ जाऊन उभा राहिला. बाप रे, आज कदाचित अख्खं दुकानच विकत घेत आहे की काय? 50 रुपयामध्ये, काय माहीत. प्रियांश तिच्याकडे बघत विचार करत उभा होता. ती एक एक वस्तू मेडिकलवाल्याला सांगत होती. तो तिच्यासमोर ठेवत होता. आश्चर्याने प्रियांश मागून बघत होता. चेहऱ्याला लावायची क्रीम, कोणतं तरी एखादं टॉनिक होतं, गोळ्या होत्या आणि त्यानंतर पेपरमधील पॅक केलेलं काहीतरी मोठं पार्सल असं काहीतरी दिसत होतं. हे काय, शॅम्पूच्या पुड्यासुद्धा आहेत. अरे बापरे, मी एक काम करतो, मी जातो. 50 रुपयामध्ये या वस्तू येणे शक्य नाही. त्याच्या मनामध्ये विचार आला. तो आपल्या स्वतःच्या खिशामध्ये किती पैसे आहे हे बघण्यासाठी त्याने पाकिट काढले. पाकिटामध्ये अजून साधारण 2000 रुपये होते. काय करू, जाऊ की नको जाऊ हिच्याकडे? कारण माझ्याकडे तर फक्त आता 2000 रुपये आहे. मला तिच्यासाठी काहीतरी सरप्राईजसुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर पलंग सजवण्यासाठी फुलं लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाले पानसुद्धा लागणार आहे. घरी गेल्यानंतर ही कुठे आता स्वयंपाक बनवणार? म्हणजे रस्त्याने जाताना दोघेही जेवण करून जाऊ, आईसाठी पार्सल घेऊन जाऊ. 2000मध्ये या सर्व गोष्टी मला करायच्या आहेत. मी काम करतो, मी इथूनच लांबून तिची मजा बघतो. मला असे वाटते तिच्या पर्समध्ये काही पैसे असावे, तेव्हा तर एवढी खरेदी करत आहे.
म्हणजे तिच्याकडे पैसे असतीलच. तो लांबूनच तिची मजा बघू लागला. साधारण 10 मिनिटं झाली होती. तरीसुद्धा प्रिया मेडिकलमध्ये उभी राहून एक एक वस्तू अगदी विचार करून त्यांच्याकडून मागून घेत होती. साधारण 2,000पर्यंत बिल एवढ्या वस्तू तिने खरेदी केल्या होत्या. तिने तिच्या पर्समध्ये शेवटच्या कप्प्यामध्ये हात टाकला आणि पैसे दिले. ते पैसे देत असताना जे प्रियांशने बघितले त्याच्यावर प्रियांचा विश्वास बसत नव्हता. खरे तर त्याला राग आला होता. मी असताना प्रियाच्या बाबांनी प्रियाला एवढे पैसे का दिले असतील? त्यांना माझ्यावर विश्वास नव्हता का? नाही, मला वाटते हिने स्वतःहून मागितले असतील. तिचा स्वभाव असा आहे. पण लग्नानंतर आई वडिलांजवळ पैसे मागणे, ते पण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. तिला मागायचेच होते तर ती माझ्याजवळ मागू शकली असती. मी नवरा आहे, सांगतो तसे तिला समजावून. आता इकडेच असा शांत आपल्या होत्या त्या जागेवर उभा राहिला. प्रियाने सर्व वस्तू पर्समधील एक छोटी पिशवी होती ती काढली आणि त्यामध्ये ठेवत मजेमध्ये त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. चला, झाली माझी खरेदी. त्याने घड्याळाकडे बघितले आणि तिला म्हणाला, शाब्बास, तू जगातील पहिली बाई आहेस. मेडिकलमधून 10 मिनिटांमध्ये खरेदी केली. अशी ही खरेदी किती रुपयांची केली होती? मला कळेल का? 2,000ची फक्त. अगदी सहज प्रिया बोलून गेली. ठीक आहे, हे 2,000 कुठून आणले? मला तर फक्त 50 रुपये मागितले होते. तो तिला संशयाच्या नजरेनं बघत विचारू लागला. हो, माझ्याकडे फक्त 2,000च्या नोटांचा बंडल आहे. सुट्टे म्हणजे 100, 50 रुपये असे नव्हते. 100 रुपये ठीक आहे, पण 50 रुपयांचे सुट्टे जर मला त्याने मागितले असते तर माझ्याजवळ नव्हते, म्हणून मी तुमच्याकडून फक्त 50 रुपये मागितले. प्रिया पुन्हा अगदी सहजपणे सांगत होती. आता किती रुपये आहे तुझ्याजवळ? त्याने विचारले. का, तुमच्याजवळ काही पैसे नाही आहेत का? मी देऊ का? प्रियाने त्याला प्रत्युत्तर दिले. बघ, मी जेवढा प्रश्न केला त्या प्रश्नांचीच उत्तरं दे. उगाच मला पुन्हा प्रश्न नको विचारू. थोडा संतापून प्रियांश बोलला. यामध्ये संताप करण्याचं काय? मी तर सहज प्रश्न विचारला तुम्हाला. प्रिया पुन्हा त्याला नवीन प्रश्न विचारत बोलली. अगं, तुला कळत नाही का? मी शिक्षक आहे. मला प्रश्न विचारायला नाही, प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि ऐकायला आवडतात. मी जो प्रश्न तुला विचारला आहे त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, आणि ती सुद्धा संक्षिप्त स्पष्टीकरणासह. प्रियांश बोलला. माहिती नाही, प्रिया म्हणाली. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.